नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत अहिल्यानगर मधील संगमनेर तालुक्यातील राजापूर या गावी आणि या गावात नवीन दुग्ध उद्योजक रवीजी हासे यांच्या गोठ्यावर आज आपण आलेलो आहोत। तर सर्वप्रथम आपण रवीजींच्या तोंडून त्यांनी त्यांच्या गोठ्यात तयार केलेल्या हिरकणी विषयी आपण त्यांच्याकडूनच या हिरकणी बद्दल माहिती जाणून घेऊ। रवीजी नमस्ते। तुमचं ABS परिवाराकडून हार्दिक असं स्वागत। आणि तुम्ही ही जी हिरकणी तयार केली आहे याच्याविषयी तुम्ही थोडंसं मोलाचं मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी मित्रांना करावं तिच्या आईसोबत। नमस्कार सर, मी रवींद्र शिवाजी हासे, राहणार राजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। तर मी अगोदर जेव्हा दूधधंदा चालू केला त्यावेळेस माझ्याकडे एकही कालवड नव्हती आणि मी फक्त दूधधंदाच करत होतो साधारण। जेव्हा माझ्याकडे ABS कंपनीचे प्रतिनिधी आले तेव्हा मला त्यांनी त्यांच्या चांगल्या वळूविषयी माहिती सांगितली। त्यावेळेस मग मी माझ्या गोठ्यातल्या चांगल्या गाईला चांगलं सिमेंट वापरायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मी माझ्या गोठ्यामध्ये जी माझी गाई 32 लिटर दूध देते तिला मी अगोदर बेसिक ज्युपिटर नावाचा वळू वापरला होता। मग त्याच्यानंतर मी गाभण काळात गाईचं व्यवस्थित संगोपन केल्यानंतर त्यानंतर मला ही कालवड झाली। जन्मतावेळी या कालवडीचं वजन होतं साधारण 46 किलो वजन होतं। त्यानंतर मग मी तिला साधारण 4 महिने दूध पाजलं, सकाळी 2.5 लिटर, संध्याकाळी 2.5 लिटर, असं करून मी हळूहळू दूध कमी करत गेलो। त्याच्यानंतर मी तिला विविध कंपनीचे सप्लिमेंट वापरले आणि साधारण 12व्या महिन्यात मी तिला AI केलं। 12व्या महिन्यात AI केल्यानंतर तिला मी ABS कंपनीचा आर्माडा हा बुल वापरला आणि त्याच्यानंतर गाभण काळात व्यवस्थित संगोपन केलं तिचं आणि साधारण तिला कालवड झाली आहे आर्माडाची। ती साधारण 38 किलो वजन झालं तिला। 38 किलो वजन झाल्यानंतर ती आता तिचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तुम्हाला या ज्युपिटर नावाच्या कालवडीचं, तर तिचं आत्ता 2 दात येते आणि तिचे खुरं पाहिले गेले तुम्ही तर, आणि तिचं बॉडी स्ट्रक्चर बघा तुम्ही। हाईट तिची ओली माझ्या साथीची हाईट माझ्या 4.5 फुटाच्या वर तिची हाईट आहे आज कालवडीची। आणि वजन तिचं असं आत्ता साधारण वजन आहे तिचं ओलं खाली झाल्यानंतर सुद्धा तिचं वजन आहे आज साधारण 600 ते 650, 650 किलो वजन आहे आज तिचं ओलं। म्हणजे मला असे एवढे गुणधर्म या माझ्या पहिल्याच जनरेशन मध्ये दिसलं। रवीजी, मी तुम्हाला अजूनही डिस्टर्ब करेल की आमच्या शेतकरी मित्राला जाणून घ्यायचं आहे की मुळातच ही प्युअर होल्स्टीन जातीची तुमच्याकडे पहिली गाय होती आणि तिला परत तुम्ही होल्स्टीनचा ज्युपिटर नावाचा ABSचा बुल लावला, पण ह्याच्यानंतर वासरू पोटात अडकणं म्हणा, पीळ पडणं म्हणा, की ज्या कारणाने डिलिव्हरीच्या वेळेस वासरू हे बाहेर टाकायला गायीला अडचणी येतात, तर अशी काही समस्या तुमच्या गोठ्यात तुम्हाला निदर्शनास जाणवली का? नाही, अजिबात नाही। मला डॉक्टरला बोलवायची सुद्धा गरज आली नाही, कारण गाय आपण म्हणजे ही कालवड बनवतानाच एवढी हेवी बनवली होती आपण। तिचं नियोजन एवढं तगडं ठेवलं होतं का तिनं वासरू ओढण्याची सुद्धा गरज आली नाही मला, आणि तिचा वेळेवरती जार वगैरे सगळं वेळेवरती पडलं। आणि आज ही कालवड साधारण 28 लिटर दूध देते पहिल्याच वेतामध्ये, 28 लिटर, ते पण दोनच टायमामध्ये। आणि तिला ओव्हर फिडिंग पण नाहीये, रेग्युलर फीड देतोय मी, रेग्युलर चारा आहे माझा, तरी ती 28 लिटर दूध देते। नक्कीच रवीजी, की हे एक सुरुवात म्हणावं लागेल तुमच्या पुढील भावी आयुष्यातली, पण ह्या आयुष्यात जर आपण पुढे जायचं असेल तर नेमके आमच्या शेतकरी मित्रांना गायीच्या तब्येतीपेक्षा गायीच्या कासेवरती काम करण्याची जास्त गरज आहे। आणि शेतकरी मित्रांना जर बघितलं असेल तर कुणालाच विश्वास पटणार नाही बघा की ह्या एवढ्या कासेनी 29 लिटरच्या दुधाची क्षमता सांगताय, पण हे जर बघा हिचं बाहेर मागणं स्ट्रक्चर बघा की ह्या अशा स्ट्रक्चरमुळं तुम्हाला रवीजी म्हणजे काही इतरत्र शेतकऱ्यांच्या काही कमेंट्स आल्या का ह्या अशा स्ट्रक्चर विषयी? सर, मला ही कालवड गाभण असताना साधारण 8व्या-9व्या महिन्यातच शेतकऱ्यांच्या डिमांड आल्या होत्या। कुणी पण माझ्या गोठ्यावरती व्हिजिटला आलं तर पहिली या कालवडीकडे लक्ष जायचं आणि ही कालवड मागायची माझ्याकडे।
माझ्याकडे ही कालवड साधारण 1,51,000 रुपयाला मागितली माझ्याकडे 6 ते 7 महिन्याची गाभण असताना, पण मी दिली नाही. वैशिष्ट्य हिचं साधारण ही आता 20 ते 22 दिवस झाले खाली होऊन आणि ही आता 27-28 लिटर दूध देते. आणि दुसरी गोष्ट अशी का म्हणजे तिचं तुम्ही चालताना तिचं स्ट्रक्चर बघा की म्हणजे एकदम हाईट आणि तिचं ठेवण बघा कासेची एकदम परफेक्ट असं ठेवून झालेली आहे चिवली. रवीजी नक्कीच पुढच्या वेतामध्ये माझी हिच्याकडून 35+ दूध घेण्याची हे इच्छा आहे किंवा तुमची ताकद, तुम्ही तुमचं न्यूट्रिशन आणि व्यवस्थापन करून नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी साध्य होतील. पण मी माझ्या पशुवैद्यक मित्रांना आणि शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की रवी भाऊ बघा, ही गाय अशा अँगल, तिची कास जी आहे ही दोन्ही पायांच्या मधनं जांगेमधनं चांगल्या प्रमाणात मागं आली, त्याच्यामुळे तिचा जो काही वरचा चौकोन आहे तो स्ट्रॉंग झालाय आणि ज्याच्यामुळं ही गाय तुमच्या गोठ्यात भविष्यात लॅमनॅलिसला पण बळी पडणार नाही, हिचं वासरू कधी आडणार नाही आणि ही जास्तीत जास्त वेळ तुमच्या गोठ्यामध्ये दुधाची क्षमता देऊ शकते. दूध जास्त देण्यापेक्षा तुम्ही आता जे सांगितलं की 22 दिवस झालेत खाली होऊन, एवढ्या कालावधीत ती 27 लिटरपर्यंत गेली, पण अजूनही मला वाटतं ही 10-12 दिवसानंतर हिच्या पीकला जाईल, हिच्या मॅक्झिमम याला जाईल. तर अपेक्षित ते 30 पर्यंत जरी गेलं तरी वावगं नाहीये तुमच्यासाठी, कारण तिच्या आईने 32 लिटर दिलंय. पण आज आपल्या पशुवैद्यक आणि शेतकरी मित्रांना असं वाटतं की एखाद्या कंपनीने एखाद्या वळूच्या आईच्या दुधाची क्षमता तिच्या स्ट्रॉवरती आयडेंटिफाय केलेली असते आणि लगेचच्या लगेच पुढच्या आलेल्या पहिल्या जनरेशनला